आत्ता सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पंचायत समिती लोणी काळभोर वडकी गटातून आमच्या काकी व युवराज शेठ काळभोर यांच्या पत्नी ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पंचायत समितीला घड्याळ या चिन्हाकडून उभे आहेत। युवराज शेठबद्दल सांगायचं झालं तर युवराज शेठचा स्वभाव हा अत्यंत चांगला आणि युवकांना एक आकर्षित करणारा स्वभाव आहे। अर्ध्या रात्री त्यांना फोन करा, कशाची समस्या असू दे, लाईटची असू दे, कशाची असू दे, युवराज शेठनी आत्तापर्यंत कधी कोणाचे फोन डावललेले नाही आहेत। आणि जिल्हा परिषदसाठी शीतल सुजित कांबळे या घड्याळाकडून उभे आहेत। सुजितदादांचंही काम चांगलं आहे आणि शीतल ताईंचं पण काम अत्यंत चांगलं आहे। आणि ग्राउंड लेवलला आपण पाहायला गेलं तर युवकांशी संपर्क साधला तर युवकांचा कल किंवा युवकांचं एक पाठिंबा आणि पहिली पसंती ही घड्याळाला आणि रेश्माताई आणि शीतलताईंना आहे। तर मी सगळ्या युवकांना, ग्रामस्थांना, मतदारांना आव्हान करू इच्छित आहो, एक युवा म्हणून आव्हान करू इच्छित आहो की आपण सौ रेश्माताई युवराज काळभोर आणि सौ शीतलताई सुजित कांबळे यांच्या घड्याळासमोरून बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा। कारण की आपल्याला विकास पाहिजे। पक्ष, गट, तट हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला विकासाची माणसं मोठी करायची आहेत। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसे विकास पुरुष म्हणू शकतो, ज्यांची ओळख कामाने होते अशी अजितदादा पवार आणि शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके। आपल्याला जर अजितदादांची ताकद वाढवायची असेल तर कुठंतरी घड्याळाच्या उमेदवारांना आपण ताकद देऊन निवडून आणणं गरजेचं आहे। आपल्याला जर अजितदादांसारखं काम खाली ग्राउंड लेवलला करायचं असेल तर अजितदादांच्या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे। त्यामुळे मी युवा म्हणून एक आव्हान करतो की आणि एक लोणी काळभोरचा युवा आणि लोणी काळभोरचा मतदार ग्रामस्थ म्हणून आव्हान करतो की सौ रेश्माताई युवराज शेठ काळभोर आणि सौ शीतलताई सुजित कांबळे यांना भरघोस मतांनी विजयी करा। धन्यवाद।